वजन कमी करायचंय पण सुरुवात कुठून करू कळत नाही. वजन कमी करायचंय, जिम लावू, झुंबा लावू, पळायला जाऊ का चालू कळत नाही. जिम लावायची आहे, पैसे खूप लागतात. एक्सरसाइज करायची आहे, कंटाळा येतोय. चालायला जायचंय, कंटाळा येते. नक्की सुरुवात तरी कुठून करू? आपल्याकडं आहे का असलं तसलं वेगळं-वेगळं खायला? व्हिडिओमध्ये तर किती छान-छान दाखवतात वजन कमी करण्यासाठी. आपण कुठं फळं खातो, आपल्याला कुठं हे मिळतं, आपल्यात कुठं ते असतं. सेलिब्रिटींकडे पैसे असतात म्हणून ते वजन कमी करू शकतात. सेलिब्रिटींकडे स्वतःचे जिम ट्रेनर असतात. सेलिब्रिटींकडे स्वतःचे डायटिशियन असतात. म्हणून त्यांचं वजन कमी होतं. आपल्याकडं कुठं काय आहे, मला भरपूर काम असतं. मला वेळ नसतो स्वतःसाठी चालायला. माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करून खायला वेळ नसतो. मी नाही वजन कमी करू शकत असं तुम्ही म्हणता. असं मीही म्हणायचे आणि याचमुळे आपण वजन कमी करायला सुरुवात करत नाही. आज येतो, उद्या येतो, महिना जातो, वर्ष जातो. आपण आहे तिथंच असतो. पाठीमागून येतात लोक, बारीक होतात, छान-छान कपडे घालतात, आपल्या समोर येतात, आपण त्यांच्यासमोर मोठं दिसतो, आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो, आपल्याला बाहेर जावं वाटत नाही, कार्यक्रमामध्ये आपण एखाद्या खुर्चीवर कोपऱ्यात बसतो. हे असंच होत असतं सगळ्यांच्या बाबतीत. वजन कमी करायचंय ताई, पण अगं सुरुवात कुठून करू कळतच नाही. वजन कमी करायचंय ताई, पण आज उद्या होतंय, काय करू? अशा तुम्ही मला कमेंट करता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एकच गोष्ट मी तुम्हाला सांगते, की छोट्या-छोट्या सवयी असतात, ज्या तुम्ही रोजच्या फॉलो केल्या, तरी वजन ऑटोमॅटिक कमी होतं. ऑटोमॅटिक कमी होतं त्याच्यासाठी स्पेशल डायटिशियन ठेवण्याची गरज नाही. स्पेशल काय करण्याची गरज नाही. अफोर्ड आपण जे करू शकतो, आपल्याकडे जशी आपली परिस्थिती आहे, जे आपल्याकडे अवेलेबल असतं, त्याच्यातूनच आपल्याला वजन कमी करायचं असतं, बरोबर? एखाद्याकडे ₹100 ची नोट आहे आणि त्यानं ₹500 ची गोष्ट खरेदी करण्याचं स्वप्न बघितलं, तर ते पूर्ण होऊ शकतं का? त्याच्याकडे 500चीच नोट असली पाहिजे, बरोबर आहे? तर आपल्या घरात काय केलं जातं, त्यातच आपल्याला वेट लॉस करायचं आहे. आता जे महाराष्ट्रात राहतात, त्यांच्यात महाराष्ट्रासारखं जेवण बनतं. जे बाहेर राहतात, त्यांचं त्यांचं वेगळं असतं, बरोबर आहे का? त्यामुळे कुणाशी स्वतःचं कंपॅरिझन करायचं नाही. आपण आणि आपल्यासमोर काय आहे, आपली कशी परिस्थिती आहे, आपण बाकीचे जिमला जाऊ शकतात. आपण जिमला जाऊ शकतो का? बाकीचे चालायला जाऊ शकतात. आपण काय करू शकतो हे आपल्या मनावर डिपेंड असतं. दुसऱ्याशी कधीही कंपॅरिझन करायला जायचं नाही. कंपॅरिझन जर करत बसलो ना आपण, तर आपण आपलं टार्गेट, आपलं जे आपल्याला काय करायचंय ते कधीच करू शकत नाही. तर नमस्कार मंडळी, आज मी अशा छोट्या-छोट्या सवयी सांगणार आहे तुम्हाला, जे की मलाही नव्हत्या आणि मी त्या सवयी लावल्या आणि या छोट्या-छोट्या सवयींनी माझं वजन कमी झालं. 6 महिन्यामध्ये मी 16 किलो वजन कमी केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करत असताना मी कोणतंही जिम लावली नाही, झुंबा लावला नाही, कुणालाही पैसे दिले नाहीत. जे केलं ते स्वतः केलं. स्वतः केलं, स्वतः अनुभवलं आणि ते अनुभवाचेच बोल मी तुमच्याबरोबर बोलत असते. बरोबर आहे? तर नमस्कार मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण ऐका. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि एक कमेंट सुद्धा करा, पुढचा कुठला व्हिडिओ बनवायचा. तुम्ही जसे कमेंट करता तसेच मी व्हिडिओ बनवत असते. तर आता सुरुवात कुठून करायची? सुरुवात काढायची एक लिस्ट. स्वतःच्या 5 सवयींची लिस्ट काढायची आपल्या, ज्या की आपल्याला वाईट सवयी आहेत. फॉर एक्झाम्पल, आता मी माझ्या सवयी ज्या मला खूप वाईट होत्या, असं नाही की त्या 100% माझ्या मी सुटलेल्या आहेत. त्या वाईट सवयी, ज्याचं की सायंटिफिकली आपल्याला माहीत पाहिजे की ही गोष्ट आपल्या शरीरासाठी चुकीची आहे. अशा 5 सवयी दिवसभरातून आपण लिहून काढायच्या. जसं की फॉर एक्झाम्पल, मला वाईट सवय काय होती? पहिली, सुरुवातीला रोज सकाळ संध्याकाळ चहा, बिस्किटं, खारी, टोस्ट, बटर खायची. ही माझी. दुसरी मला वाईट सवय काय होती? नाश्ता स्किप करायची. नाश्ता मी स्किप करायची. तिसरी मला वाईट सवय काय होती? मी कोणतीच हालचाल करायची नाही. मी कंटिन्यू घरात बसलेली असायची. चालणं नाही, बोलणं नाही. बोलणं असायचं, ऑफिसचं काम असायचं. म्हणजे चालणं नाही. मी बोलत नसल्यामुळेच माझी मुलगी बोलत नव्हती 3 वर्षाची होईपर्यंत, कारण माझं कंटिन्यू काम. मग मला सवय काय होती? शरीर न हलवण्याची. अजून मग मला चौथी काय सवय होती? रात्री उशिरा जेवण्याची. ती सवय मी मोडली. अजून मला कोणती वाईट सवय होती? मला रात्रीचं ऑलरेडी माझं नाईट शिफ्टच असायची. पण तरीही त्याच्यामध्ये मी झोप कमी घ्यायची. ही मला वाईट सवय होती. आता या सवयी आपल्याला मोडायच्या आहेत. जसं की मी यातल्या सगळ्या सवयी मोडल्या. फक्त एक सवय मी मोडू शकली नाही, ती म्हणजे झोपण्याची. मला अजूनही जास्त ज्याच्या त्याच्या शरीराला असते, एखाद्याला 10 तास झाले तरी झोप पूर्ण होत नाही. माझी 5 तास झोपली तरी पूर्ण होते. ही आहे मला वाईट सवय. अशी तुमची स्वतःची एक वाईट सवय तुम्ही कमेंट करायची. तुम्ही जर जेन्युइन असाल, प्रामाणिक असाल स्वतःच्या शरीराशी,
तर स्वतःची एक वाईट सवय तुम्ही जी काही तुम्हाला वाटतंय की ही वाईट सवय मला आहे, ती तुम्ही कमेंट करायची. आता मी तुम्हाला सांगते स्वतःला मी लावलेल्या चांगल्या सवयी. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप. झोप, कोणत्याही गोष्टीची काळजी न करणे, स्ट्रेस न घेणे आणि पाणी, स्वतःच्या शरीराला लागेल असं पाणी, ज्याच्या त्याच्या वजनानुसार पाण्याचे प्रमाण वेगळं असतं. आपल्या शरीराला जेवढं पाणी लागतं तुम्ही Google करू शकता, तुम्ही काही सर्च करू शकता. जसं वजन तसं पाणी. आपल्या शरीराला पुरेसं पाणी दिवसभरामध्ये आपण पिलं पाहिजे, शांत झोप घेतली पाहिजे. भले ती 5 तासाची असो, पण विदाऊट डिस्टर्बन्स झोप झाली पाहिजे. अजिबात सुद्धा अधूनमधून उठलं नाही पाहिजे झोपताना आणि स्ट्रेस तर अजिबात घ्यायचा नाही. स्ट्रेस घेतला तर वजन झपाट्यानं वाढतं, एवढंच तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आपल्याला ज्या गोष्टींपासून टेन्शन येतं त्या गोष्टीपासून लांब राहायचं. आता छोट्या-छोट्या सवयी जी मी स्वतःला लावत गेले, ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय मला नव्हती. ती मी स्वतःला कोमट पाणी पिण्याची सवय लावली. त्याच्यानंतर मला नाश्ता करायची सवय नव्हती. काही का असेना, प्लेटभर पोहे असो, प्लेटभर उपमा असो, 4 इडल्या असो, मी स्वतःला नाश्ता करण्याची सवय लावली. नाश्त्यामध्ये असं नाही की मी काहीतरी वेगळं घेतलं. जे सगळ्यांच्या घरात बनतं तेच माझ्या घरात बनतं. सगळ्यात महत्त्वाची सवय लावली जी की मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे मला स्वतःला जेवणामध्ये सलाद असंही आवडत नाही, तसंही आवडत नाही. ती मी सलाद खाण्याची स्वतःला सवय लावली. अजून मी कोणती सवय लावली, मी कधीच चालत नव्हते, काहीच करत नव्हते. एक्सरसाइज तर लांबचीच गोष्ट, चालत पण नव्हते. मी स्वतःला 10,000 पावले चालण्याची सवय लावली. हा बदल माझा डायरेक्ट नाही झाला. मी सुरुवात 5,000 पावले चालण्यापासून 5,000 पावलांमध्येच मला गोळे चढायचे. मला पायऱ्या चढल्यानंतर धाप लागायची. मला पळायचं तर लांबच झालं, पण अन्वीला उचलून घेऊन वरून खाली मी घामानं भिजायचे. 4 लोकांमध्ये उभी राहिली, मला सोशल एन्झायटी व्हायची. त्यामुळं मी स्वतःला चालण्याची सवय लावली. मी 10,000 पावले चालण्याची सवय लावली आणि सगळ्यात महत्त्वाची जी मला स्वतःला सवय लागली आणि मी सवय मोडली म्हणावं लागेल, ती म्हणजे गोड खाण्याची. असं नाही की 100% मी खीर खाते बरं का. खीर खाते, शिरा खाते. पण तो किती खायचा? आठवड्यातून 1दा-2दा ठीक आहे. रोज-रोज नाही. चहा पिण्याची सवय मी मोडली. बाहेरचं पदार्थ आणून खाण्याची मी सवय मोडली. कोल्ड पिण्याची मला भरपूर कोल्ड प्यायची पहिल्यापासून लहानपणापासूनच आवड आहे म्हणजे आईनं कधी पैसे दिले ना, ती छोटीशी आपली बॉटल भेटायची. ॲक्चुअली त्या बॉटलसाठी प्यायचे मी का कोल्ड प्यायचे हे मला माहीत नाही. नाव घेत नाहीये मी, पण चरचर करायचं जिभेवर. कारण आपल्याला कशाला दुसऱ्या ब्रँडचं नाव घ्यायचंय बे. तर मग अशी मला कोल्ड पिण्याची सवय होती. त्याच्यामध्ये तर भरपूर साखर असते माहिती आहे का? त्यानं तर वजन वाढतंय. असे मला जेवायला वगैरे हेवी घेतलं ना, की कोल्ड पिण्याची सवय होती. ती सवय मी बंद केली. मला पटापटा जेवण्याची सवय होती. खूप पटापटा जेवण्याची. आम्हाला हॉस्टेलला कसं असायचं, मेसचं ताट यायचं आणि ते आवरून पटकन जायचं. त्यामुळे मला पटापटा काला केला की गिळ की निघ. ही सवय मी मोडली. मी स्वतःला चावून-चावून खाण्याची सवय लावली. स्वतःला तुम्ही जेव्हा चावून-चावून खाण्याची सवय लावाल, बाकीच्या सगळ्याचं जेवण होऊ दे. आपल्याला काही घेणं-देणं नाही. आपल्याला त्यांच्यानंतर अर्ध्या तासानं उठावं लागलं तरी चालेल. निवांत जेवत बसायचं. निवांत चावून-चावून खायचं. माझ्याबरोबर तुमचा कधी झालीच आपली कुठल्या सबस्क्रायबरची गाठभेट आणि आपण खाल्लंच कधी, तर तुम्ही बघाल की मी किती उशीर लावते. आमच्या अजूनही घरात अन्वीचं जेवण होतं मिस्टरांचं. माझ्या अन्वी माझं ऐकून हळू खाते. पण माझ्या मिस्टरांना फास्ट खाण्याची सवय आहे माझ्यापेक्षा तरी. त्यामुळं मी कितीही त्यांना शिकवलं ना, तर त्यांना सवय लागत नाही. तसं तुम्ही स्वतःला हळू ते सवय लावताय, तसं तुम्ही पण सवय लावा. त्यांना पण समजायला लागले, की आपण जिम लावा, पैसे द्या, प्रोटीन पावडर विकत आणा. त्याच्यापेक्षा बायकोनं केलेलं तिचं वजन तिनं कमी केलेलं आहे. त्यामुळे स्वतःला ना तुम्ही चावून खाण्याची सवय लावा. आणि सगळ्यात रात्रीचं उशिराचं जेवण टाळायचंय. उशिराचं जेवण टाळायचंय. रात्रीचं 7च्या आत जेवण सूर्य मावळल्यानंतर जेवायचं असतं. पण मला स्वतःला कधीही 7ला जेवणं झालेलं नाहीये. मी 8:30 पर्यंत जेवते. जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही. घरातली कामं करायची. थोडंसं 10-15 मिनिटं चालायला जायचं. दिवसभर तुम्ही कितीही चाला जेवल्यानंतर. शतपावलं, 100 पावलं तरी स्वतः चालून झाली पाहिजेत. झोपण्याच्या आधी अजिबात सुद्धा पाणी प्यायचं नाहीये. म्हणजे काय प्यायचंय ते आधीच प्यायचंय. झोपल्यानंतर आपल्याला विदाऊट डिस्टर्बन्स झोप झाली पाहिजे. ह्या छोट्या सवयी मी लावत गेले. अजून एक होती ती म्हणजे वरून मीठ खाण्याची. ती सवय मी बंद केली. त्यामुळे माझं इन्फ्लेमेशन, अंगावरची सूज, साखर कमी केली.
त्यामुळे जो माझ्या शरीरावर असा सुजल्यासारखं होत होतं ना, ते कमी झालं. आणि अशा छोट्या 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 सवयींनीच माझं 16 किलो वजन कमी झालं. तुम्हीही तुमचं वजन कमी करू शकता. फक्त तुम्हाला करायचंय. फक्त छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करायचे. आतापर्यंत गाडी आली नव्हती. नशीब व्हिडिओ झाल्यानंतर गाडी आली, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये पोंग पोंग वाजतच आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. तुमची एक वाईट सवय आणि तुम्हाला लावणारी एक चांगली सवय किंवा 10 चांगल्या सवयी ज्या तुम्हाला आतापर्यंत नव्हत्या, तुम्हाला जे काही कमेंट करायचं आहे, तुम्हाला चांगली वाईट सवय जे काही असेल ते. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही म्हणाल नक्की काय कमेंट करायची, तुम्हाला काय कमेंट करायची ती करा, कारण ऑलरेडी तुम्हाला चांगल्या सवयी असतील तरी तुम्हाला जे कमेंट आहे, मी कमेंट वाचायला तयार असते. मला कमेंट वाचायला आवडतात. तुम्ही कमेंट करा जे काही तुम्हाला कमेंट करायचं आहे ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक यू. बाय बाय.